आमच्या बिल्डिंगमध्ये खूप लग्न आहेत चालू, रोजचे लग्न चालू आहेत बिल्डिंगच्या खाली. जणांना चालूच आहे. माझा मोबाईल बिघडून गेला, मला चान्सच भेटत नाही व्हिडिओ काढायसाठी. एक 8 दिवस झाले लाईव्ह नाही काढता येईना का, म्हणजे व्हिडिओ नाही काढता येईना. दुसऱ्याकडून मी घेतले व्हिडिओ काढले पण नाही, लय मन दुखू लागलं खूप. हे शोधले मुलांना, बाबा चांगला करून द्या, चांगला करून द्या, दिलाच नाही. काल गेली मी दुकानावर, ते दुकान होतं बंद. मग मी आजीकडे तिकडे इकडे तिकडे बटणं दाबले आणि मी जरासं चांगलं केलं तर मग बरोबर झालं. हे बघा भाजी शिजून राहिली. रात्री बनवल्या, पोरगं खाऊन गेलं. रात्रीची भाजी उरली होती. या बाई भाजी, त्या बाई भाजी उरली तर आता ती मीच खाणार आहे. मग काय करावं, उतरला आता काहीतरी राहिला. पण आता मी म्हणजे स्वयंपाक बनवणार, आता बनवला स्वयंपाक, आता नेऊन देणार आहे. मी नेऊन देणार आहे स्वयंपाक, ते डबा देणार आहे, डबा नेऊन देणार आहे. आणि मग थोडं राहिला सुधरायचं. आता मी दुकानात जाणार आहे, मोबाईलाच्या दुकानात, आणि तिथं चांगला करणार आहे मी. म्हणजे करमत नव्हतं, म्हणजे कोण्या बाई ताईच्या भावाच्या लाईव्हला जात ते पण भेटेना, आणि पुन्हा माझा व्हिडिओ टाकता येईना, कोणाला कमेंट टाकता येईना. कोणाची कमेंट जर आली तर ती म्हणजे पाहता येईना, कमेंटवर पाहता येईना. कोणी जर कमेंट पाठवली ती पण पाहता ना. एवढा बिघडून गेलं. पण सकाळी सकाळ रागाला मग इकडे तिकडे बटणं दाबून मुलाला म्हणलं, त्यांनी नाही करून दिलं, नाही म्हणे तसं राहते. मग मी तिकडे तिकडे रागाला इकडे तिकडे बटणं दाबली मी, आणि जरासा चांगला झाला. तर नेमकीच माझ्या मुलीच्या लाईव्हला मी आले होते. तर आता बहीण भावांना रुसू नका, माझे कानी तुम्ही व्हिडिओला कमेंट केल्या असतील तर, मोठे व्हिडिओला केले असतील, शॉर्ट व्हिडिओला केले असतील, म्हणजे लाईक केले असतील तर काढून घेऊ नका प्लीज 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 प्लीज. काढून घेऊ नका. काढून घेतले म्हणून माझे सदस्य कमी झाले. मी आता तुमच्या लाईव्हला येणार आहे. बहीण भावांनो, तुम्ही माझ्या लाईव्हला मी कमेंटी करेन, पण कमेंटी तरी बी आता तेवढं ध्यानावर नाही आला. कमेंटी वाचता येणार नाही आणि घेतलं म्हणजे पाहता येणार नाही. पण मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो मी, आणि तुमची लाईव्ह पाहू शकतो मी. फक्त हे होईन आता मी आणखीन जाईन ना, जाते मी पाहते दुकानात घेऊन जाते मोबाईलाच्या. माझ्या बहीण भावाला रागाला असं राग येऊ नका बहीण भावांनो, माझ्या मनामध्ये काहीच नाही. पण आता काय करू, मोबाईल बिघडत, कोणी सुधरून द्यायला नव्हतं काय नव्हतं. त्याच्यामुळं आज मी आता जाते दुकानात जाते. काल गेली तो वापस आले, मग राग आला, मग थोडा थोडा मी बटणे इकडे तिकडे दाबले आणि मी चांगला केला. थोडा 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 केला. झाली भाजी, या मग खायले. झाली, या मग जेवायला. कड्ड्याची भाजी कोणाकोणाला आवडते तर बाय बाय. बघा दादा बहीण भावांनो, माझी लाईव्ह व्हिडिओ, मोठा व्हिडिओ कमेंटी धाडत जा बाबा. अशी आमच्या घरच्यानं कड्ड्याची भाजी आणली, पण ही खुर्डी आता मॅचक खोडून घेतली. कड्ड्याची भाजी लय मोठ्या जुड्या घेतल्या, एकच जुडी घ्यायची पण चांगली, पण भरकीन चरकीन भरकीन चरकी घेतली कड्ड्याची. करड पा. तर मी चांगली चांगली काढली. तर म्हणलं काय करायचं, जाऊ द्या म्हणलं तिकडं. मग चांगली चांगली काढ्या पा. वक्ती सक्ती घेतली नाही मी, आहे का, हे वक्ती सक्ती नाही. किती किती भरकी तुम्हाला दिसून राहिली ना, निरा मातीन भरके, पण धुवून धावून मी चांगली बनवली. म्हणलं बापा बनवू द्या म्हणलं चांगली. तर अशी बनवली. तिकडं तर अशी बनवली. आता मी नेमका जाम खाल्ला. म्हणलं बाबा जाम खाऊ दे, तरी जाम खाल्ला. आता मग काय केलं मी, 2 कांदे कापले. हे बाय 2 कांदे कापले. 2 कांदे कापून हे बा जाम खाऊ लागले. जाम खाता खाता मी कांदे कापले. आणि मग मिरच्या कापल्या.
कुठे मिरची हा बा हे नाकाना अशी मिरची हे मिरच्या कापून घेतल्या मग काय केलं याच्यातनी मिरच्या टाकल्या नाही पहिल्यांदा कांदा टाकून तेल टाकणं झालं कांदा सवतळून घेतला मी सवतळून घेतल्याच्या बाद मिरच्या टाकून भाजी धुतली हा बाई इथं याच्यात भाजी धुतली या टोपल्यात भाजी धुतली याच्यात नाही बाई भाजी दिसते तुम्हाला आहे का भाजी धुतली आणि मग याच्यात टाकून दिली आणि मग त्याच्यावरून मी मीठ टाकलं थोडं पहा आता ही शिजून राहिली आहे का करडे आपण तेल खातो ना ती कड्डेची भाजी म्हणजे चांगल्यावालं तेल राहते ते